सर काय सांगाल, शहर पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं सांगितलं जातंय. नक्की काय गुन्हा आहे, काय विषय सगळा? विकास पाटील म्हणून ग्रामसेवक आहे, हा पाचोराचा राहणार आहे. ह्यांचं ओळख सचिन घुमाल म्हणून एक माणसं, चिंचोलीचं राहणारं माणसं क्रिकेट खेळत असताना त्यांचं ओळख झालं होतं. सचिन धुमालांनी हा ग्रामसेवकाला सांगितलं की तुम्ही जर पैसे आणला 2-3 तासात म्हणजे त्यांनी तिप्पट करणार, 1 लाखाला 3 लाख होईल असे त्यांनी आमिष दाखवले होते. त्यांनी विकास पाटलांनी कालच्या दिवशीच त्यांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून 16 लाख काढलं आणि ते जळगावात आणलं. हा धुमालने जळगाव रेल्वे स्टेशनकडे नेलं आणि सांगितलं की म्हणजे ही जे काही 16 लाख माझ्या हँडओव्हर करा. आणि त्यांच्यासमोरच दुसरा एक निलेश म्हणून माणसाला बॅग हँडओव्हर केलं आणि थोडं पुढे गेल्यानंतर 3 पोलीस गणवेशात 3 माणसाला आणि ते समोरचं माणसं आहिरे म्हणून त्याला पकडून त्यांच्यासमोरच घेऊन गेलं. आणि नंतर घेऊन गेल्यानंतर हा धुमालनी हा ग्रामसेवकाला सांगितलं की पोलीस आता पकडून गेलेला आहे, म्हणजे ही जे पैसे मिळणार नाही. जर पोलिसांकडे जर तक्रार करायला गेलं की कारवाई आपल्यावरती पण होऊ शकेल, चला आपण आता काय करायचं नाही आहे असं त्यांना थोडीफार धमकी देण्यासारखं सांगितलेलं होतं. तरी देखील हा ग्रामसेवक SP ऑफिसला अप्रोच केल्यानंतर पूर्ण विषय आम्ही चौकशी केल्यानंतर हे सर्व विषय एक पोलीस नाईक योगेश शेलके म्हणून ह्या माणसाचं मास्टरमाइंड आहे. ह्यांनीच म्हणजे पूर्ण नियोजन आणि पूर्ण कट रचलं होतं हे समजलेलं आहे. हे 3 कॉन्स्टेबल जे कोणी तिथं येऊन म्हणजे पैसे आणि ते माणसाला घेऊन गेलं, तिन्ही आमच्याकडचं नियुक्ती असलेलं पोलीस आहे. एक योगेश शेलके, एक ग्रेड PSI मेढे आणि पोलीस नाईक दिनेश भोये असं 3 कर्मचारी आणि त्याच्यासोबत 2 आरोपी आहे, सचिन धुमाल आणि आहिरे. असं 5 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं 16 लाख रुपयाचं जप्त देखील करण्यात आलेलं आहे.